वळूयात पुढच्या बातमीकडे। लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटणार आहे, कारण मनोज जरांगे थेट विधानसभेच्या तयारीला लागणार आहेत। आरक्षण न मिळाल्यास विधानसभेत ताकदीने मैदानात उतरणार असा निर्धार जरांगेंनी केलाय। जरांगेंनी काय रणनीती आखली आहे पाहूयात, त्यावरचा हा रिपोर्ट। आरक्षणासाठी जरांगेंची नवी खेळी। जरांगे उतरणार विधानसभेच्या मैदानात। उपोषणावर ठाम, निवडणुकीत फोडणार घाम। मनोज जरांगे पाटलांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता नवी रणनीती आखली आहे। लोकसभा निवडणुकीनंतर मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर थेट विधानसभेच्या मैदानात उतरण्याचा निर्धार केलाय। आमचे सगळ्या स्वारीची अंमलबजावणी द्या, मराठा आणि कुणबी एकच कायदा द्या, आम्हाला राजकारणात जायचं नाही। पण तुम्ही नाही दिलं, मी मात्र 100% माझ्या समाजासह विधानसभेला मैदानात असणार आहे। लोकसभा निवडणुकीमुळे कुणबी प्रमाणपत्राचा GR रखडला, त्यामुळे नाराज झालेल्या जरांगेंनी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघातून 500 उमेदवार उभे करण्याची खेळी केली। त्यामुळे प्रशासनाला चांगलाच घाम फुटला होता। मात्र जरांगेंनी एक पाऊल मागे घेत आपली तलवार म्यान केली। मात्र आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांना पाडा असं आवाहन करून जरांगे पाटील यांनी अनेक उमेदवारांचं टेन्शन वाढवलंय। तर आताही सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी झाली नाही तर नाव घेऊन त्यांना पाडणार असल्याचा निर्माणीचा इशारा जरांगेंनी दिलाय। आणि मग ज्यांनी आता आमच्या हातापाया पडून पदर पसरून उपयोग घेतला मताचा मराठ्यांचे शेकडो नेते व्यासपीठावर बसवले, स्वतःचं साधून घेतलं आणि आता साधल्यावर गुरगुर सुरू केली, त्यांना सुद्धा पुढे विधानसभेला त्याला उभा राहायचं आहे। मग त्यांनाही त्या टायमाला कळल मराठ्यांची ताकद काय। कारण त्यावेळेस मी ओपन नावानं बोलणार आहे। ह्यावेळेस तरी म्हणत होतो पाडा, समाजाच्या खांद्यावर जबाबदारी, मी ओपन नावानं सांगणार आणि ज्याचं नाव ओपन न सांगितलं त्याला पाडून सुद्धा आम्ही दाखवणार। मनोज जरांगे पाटील यांनी लोकांचे हाल होतील म्हणून नारायणगडावर 900 एकरवरील सभा रद्द केली। मात्र आरक्षण न दिल्यास विधानसभेत पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचं जाहीर केलंय। यामुळे सरकारची डोकेदुखी तर वाढणार आहे, पण राज्यातील राजकीय समीकरणही बदलण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।